नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपल्यासोबत आहेत जनसेवक, त्याचबरोबर अखिल तरवडे वस्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुलदादा तरवडे। सर्वप्रथम सर, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। धन्यवाद, नमस्कार। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आज तुमचा वाढदिवस सुद्धा आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही एक बहारदार कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। त्याबद्दल सर्वात आधी स्टार महाराष्ट्र न्यूजच्या तर्फे आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही दिवाळी फराळाचा त्याचबरोबर वाढदिवसाचा देखील एक मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? खरं तर प्रभाग क्रमांक 41 मध्ये गेल्या अनेक वर्षापूर्वीपासून ह्या भागामध्ये माझ्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम ह्या भागामध्ये होत असतो। पण ह्या वर्षी नव्याने झालेला हा प्रभाग क्रमांक 41 लोकांनी इतका ह्या दिवाळी फराळाच्यासाठी इतका चांगला प्रतिसाद, या लोकांचं प्रेम, लोकांनी दिलेला आशीर्वाद या माध्यमातून मला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मला त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतोय की त्यांच्याकडनं माझ्या काय अपेक्षा आहेत। भविष्याच्या काळामध्ये ह्या भागामध्ये जी कामं ह्या पिसोळी, महादेववाडी, उंडरी, पिसोळी, हांडेवाडी ह्या भागातील ही सगळी जनता आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेली असताना त्यांच्या डोळ्यातले जे स्वप्न आहे ते स्वप्न भविष्याच्या काळामध्ये पूर्ण करण्यासाठी ह्या भागातले संपूर्ण DP रोड, संपूर्ण रोड, ड्रेनेजची लाईनची कामं असतील, उड्डाणपुरीची कामं असतील, ह्या भागात जे 15-20 वर्षापूर्वीपासून जो रखडलेला विकास आहे तो विकास माझ्या आणि माझ्या परिवाराच्या माध्यमातून भविष्याच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं आपण करू, एवढंच माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना तोच संकल्प माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने असेल। आणि नक्कीच मी पुणे महानगरपालिकेत एकदा पहिल्या वर्षातच ही जी काय पुणे आपल्या ससानेनगर आणि सय्यदनगरचा जो ओव्हरब्रिज आहे, जो अनेक वर्ष आपल्या गेले 20 ते 25 वर्ष अनेक मान्यवरांनी आपल्याला या ठिकाणी स्वप्न दाखवली की ते ओव्हरब्रिज आम्ही पूर्ण करू, त्यांनी कुणीही कसल्याही ते ओव्हरब्रिज अंडरपास करण्याचं काम या भागाचे लोकप्रिय आमदार योगीजी टिळेकर यांनी प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला होता। पण काही अडचणी आल्यामुळं त्यांना ते शक्य झालं नाही। आमदारांनी त्यानंतरनं सय्यदनगरचा अंडरपास असेल, काळेपडळचा अंडरपास असेल, अनेक कामं या भागामध्ये लोकहिताची त्यांच्या माध्यमातून, पालखी मार्गाचं काम असेल, ही कामं त्यांच्या माध्यमातून झाली। तशीच कामं भविष्याच्या काळामध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त मी संकल्प करतो, या सगळ्या लोकांचा आशीर्वाद घेऊन मी भविष्याच्या काळामध्ये चांगली कामं, या लोकांची चांगली कामं पूर्ण करीन, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। धन्यवाद।